मग पैसे द्यायच्या अगोदर पात्र ठरवायचं का दिल्यानंतर पात्र ठरवायचं, हा पुन्हा प्रश्न आहे. ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले त्यांनी खरं तर रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. का आहे याच्या तर खरं चौकशी झाली पाहिजे. निवडणूक आयोगाने यावर जर चांगल्या पारदर्शक पद्धतीने जर विचार केला तर डायरेक्ट नेत्यांच्या खिशातून पैसे न जाता बजेटमधून सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन मतं ओढण्याची व्यवस्थित प्रयत्न झालेला आहे. म्हणजे ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नव्हतीच, सत्तेत यासाठी होती. आणि मग सत्तेत येण्यासाठी त्यांनी 1 ते 2 महिन्यात 1 करोड लाडक्या बहिणीची कुठल्याही विचार चौकशी त्याची कोणी चाचपणी न करता पैसे जाहीर देऊन दिले. आता मग याला जबाबदार कोण आहे? तुम्ही निकष न पाळता जेव्हा पैसे त्यांच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगता त्या पात्र नाही आहे. मग पैसे द्यायच्या अगोदर पात्र ठरवायचं का दिल्यानंतर पात्र ठरवायचं, हा पुन्हा प्रश्न आहे. म्हणजे हा व्यवस्थित क्राईम आहे, व्यवस्थित गुन्हा केलेला आहे सरकारनं. आणि आता त्याच्यातून पुन्हा बजेट आता बजेटमधला येणारा सगळा अडचणीचा विषय हाती घेऊन आता लाखो आमच्या बहिणींना त्याच्यातून बाहेर काढेल, मतं घेऊन घेतले आणि आता पैसे पण बंद करणार. व्यवस्थित चिटिंग आहे, व्यवस्थित फसवणूक आहे. आणि ही केलेली फसवणुकीच्या विरोधात ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले त्यांनी खरं तर रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.